शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील, बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबत जे चांगले कष्ट करणारे, मेहनत घेणारे, ज्यांनी चांगलं उत्पादन घेतलेले असे शेतकऱ्यांचे काय अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आजची ही जी बाग आहे ती खानदेशच्या जमिनीवरची बाग आहे, खानदेशच्या भूमीवरची बाग आहे. खानदेश म्हणजे केळीचा खूप मोठा इतिहास किंवा एक समानार्थी शब्द आहे. खानदेश म्हणजे काय आणि केळी असा एक दोन्हीचा इज इक्वल, म्हणजे खानदेश आणि केळी हे बरोबर समानार्थी शब्द आहे. आणि त्याच खानदेशमधले हे दोघे भाऊ आहेत. जिल्हा आहे जळगाव, तालुका आहे चाळीसगाव आणि गाव आहे वरखेडे. तिथले विनायकराव आणि राधेश्यामजी हे दोघं भाऊ आहेत आणि या दोघा भावांची ही बाग आहे. अतिशय चांगले कष्ट, अतिशय चांगल्या पद्धतीने इथलं संगोपन केलेलं आहे. हे फक्त आमच्या रोपामुळे साध्य होत नाही, त्यासोबत ह्या दोघा भावांचे कठीण परिश्रम आहेत, हार्डवर्क केलेलं आहे, सगळ्या गोष्टीमध्ये दिवस रात्र आबदलेले आहेत, ह्या शेतामध्ये कष्ट केलेले आहे आणि त्याचाच परिपाक आहे. आज चांगल्या पद्धतीचं घड क्वालिटी बघायला मिळते. बाग एकदम सुंदर पद्धतीने उभी आहे. आणि राहिला विषय ते साधारणतः माझ्यामध्ये 2-3 टन माल पण गेला. 3 टन, एक 3 टनापर्यंत सुरुवात श्री गणेशा पण झालेला आहे. ह्या सगळ्या मध्ये एक 10-10.5 महिन्यापूर्वीपासूनचे काय प्रयत्न आहे, काय व्यवस्था केलेली आहे, काय समस्या आल्या होत्या, काय अडचणी होत्या, या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे. विनायकराव, तुमचं इथलं पूर्ण नाव आणि आपल्याकडे एकूण क्षेत्र किती आहे ते सांगायचं. विनायक झुंबर जगताप, राहणार वरखेडे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मोठ्याने बोला. हो. आणि एकूण सगळं क्षेत्र किती आहे आपल्याकडे? 5 एकर टोटल तुमचं दोघांचं हो, मिळून. हो. त्यामध्ये कुठली कुठली पिकं घेतो आपण? केळी, ऊस आणि कपाशी. केळी, ऊस आणि कपाशी, बरोबर. त्यातली केळीची लागवड जी आहे ते आता हा जो केळीचा बाग आहे तो हा केळीचा बाग लागवड करण्यापूर्वी ह्या क्षेत्रात काय होतं? ऊस होता. ऊस होता. हो. तो गेल्यानंतर कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगायचं. ऊस गेल्यानंतर नांगरटी गेली, त्यानंतर खत टाकलं गेलं. शेणखत शेणखत. किती वापरले आपण शेणखत? 6 टाकले. आणि ते कशा पद्धतीने टाकलं होतं? अगोदर पूर्ण शेतात पसरवलं. पूर्ण शेतात पसरवलं हो. आणि त्यानंतर रोटर मारून परत बेड सोडले. हो. म्हणजे लागवड करताना बेडवरच केली ना? नाही, सपाटीवर सपाट केली, केली. नंतर बेड केली. हां. आणि मग किती एकराला किती शेणखत पडला असेल? 6 टाकली. 6 ट्रॉली, दीड एकर. हम्म. 1.5 एकरला 6 ट्रॉली शेणखत पडला. आणि साधारणतः किती बाय किती अंतरावरती किती रोपं बसवलेली? 6 बाय 5 अंतर. हा. आणि रोपं किती बसवतो? रोप ते आपले 2000 रोप बसले. 2000. हम्म. 6 बाय 5 वरती 2000 रोपांची संख्या. आणि सगळ्यात महत्वाचा आणखीन एक विषय, ह्याच्यामध्ये दुसरं काय आंतरपीक केलं होतं का? नाही, कुठलं आंतरपीक नाही, काय नाही. ज्या वेळेस तुम्ही रोपांची लागवड केली त्यावेळेसचा हवामानाचा किंवा वातावरणाचा प्रभाव काय होता? थंडी, पाणी जास्त होतं. पाऊस होता? पाऊस कुठला महिना होता? ऑगस्ट. मग त्यात काय पाणी साचून असं काय रोपं खराब व्हायसारखी अशी काही कंडिशन आली नाही? नाही. म्हणजे कुठंच पाणी साचलं नाही, पाणी साचलं पण मग आपण चर काढून घेतलं. त्यामुळे ते पर्क्युलेशन झालं सगळं. म्हणजे कुठंच पाण्याची तर काय निचरा झाल्यामुळं रोपांची मर नाही किंवा सुरुवातीला बी काय एवढा विषय आला नाही. त्याच्यानंतर पुढे येऊ आपण. आत्तापर्यंत ह्या बागेला रासायनिक खतं किती वेळा दिलेले? 3 बेसल डोस दिलेले. आणि ड्रिप मधूनचे जे फर्टिगेशन आहे किंवा खतं सोडतो आपण ते किती दिवसाच्या अंतराने सोडतो? 6 दिवसाच्या आत. आणि आतापर्यंत ह्या घडावर किती फवारणी झाल्या असतात? त्याच्यावर 3 फवारण्या झाल्या. 3. हो. अजून एखादी दुसरी नाही आता ना? आहे अजून होणार आहे. मॅरिओ नंतर म्हणजे साधारणतः 4 फवारणी होतात. हो. आता काही फवारण्या, काय खतं, औषधं, मजूर लागला असेल, बाकीच्या काय गोष्टी आहेत समजा, ह्या सगळ्यांना आतापर्यंत किती रुपयापर्यंतचा खर्च ह्या बागेला आला असेल? झाडावर सांगा किंवा एकरी जरी सांगा. झाडाला 80 रुपयेपर्यंत. 80 रुपये, बरोबर. 80 रुपयेपर्यंतचा खर्च म्हणलं तरी बी 8×2=16, म्हणजे जवळजवळ 1,60,000 खर्च आजपर्यंत आला. आता मला वाटतं आता काही खर्च बाकी नाहीच, आता फक्त हार्वेस्टिंगच होईल, अजून काही खर्च होणार नाही. तर 1,60,000 रुपयेपर्यंतचा खर्च त्यांना उत्पादन घेण्यासाठी आलाय. जर आजची कंडिशन बघितली तर एकदम खूप चांगल्या पद्धतीची बाग आहे. म्हणजे काय जास्त मोठे कॅल्क्युलेशन सांगत नाही, पण कमीत कमी 28 ते 30 ची रेंज तुम्हाला रास बसायला काहीच अडचण नाही अशा पद्धतीची बाग आहे.
काही हायएस्ट घड 35-40 किलोचे पण असतील, पण मिनिमम काही घड 25 किलोचे 24 किलोचे पण काही होऊ शकतात. पण सरासरी जर ॲव्हरेज बघितलं तर 30 किलोचं ॲव्हरेज इथं मिळतंय. आणि हे सगळं होतं यांच्या कष्टाच्या जोरावरती. लावल्यापासून आजच्या 10-10.5 महिन्यापर्यंत हे येईपर्यंत विनायकरावांना कधी असं वाटलं होतं की आता काय खरं नाही या बागेचं, म्हणजे वारं वादळ किंवा गारपीट यापैकी काय येऊन गेलेलं आहे एवढ्या 10-10.5 महिने? पावसाळ्या सुरू होण्याच्या अगोदर जे वारं कधी होतं आत्ताच म्हणजे त्यावर पूर्ण बाग निसवलेला होता का अजून बाकी? निसवलेलं होतं. अरे बापरे. हा. त्यावेळेस मग त्यात काय झाडं पडली? नाही, त्यावेळेस झाड नाही पडली. नाही हा, पडली, नाही एकही पडलं? एकही नाही. म्हणजे दुसरीकडे वारं कुठतर पडलं तर असं? इथं बाजूलाच पडले ना, बर. पण तो दुरीचा भाग होता. आपल्या सर या रोपाचं आम्हाला म्हणजे थोडस बदल पण जाणवतोय हा. की एकच आपण ड्रीप टाकलं, डबल टाकल्यानंतर तो भक्कमपणा पण असतो. पण यांचे जे मुळे आहेत ना, हम्म. ते मुळे आता यापूर्वी, हम्म. पण या मुळे आणि त्या रोपाच्या मुळे याच्यामध्ये थोडासा आम्हाला यांच्यात लोणचटपणा बी जास्त आहे. दणकटपणा वाटतो, थोडासा मजबूत. थोडं स्ट्रेंथ असेल हा. तर तो थोडंसं- विषय काय आहे, शेवटी शेतकऱ्याच्या जमीन आणि कष्टावरती ते अवलंबून आहे. म्हणजे पहिल्यापेक्षा थोडासा आता तुम्ही अनुभव पण आला ना, म्हणजे पूर्वी थोडा अनुभव कमी होता आणि आता तुम्ही चांगली सुधारणा केली आहे सगळ्या गोष्टी. नाही म्हणजे आमचं काय झालं, तुम्ही तिकडे तिथं बोलले आम्हाला की बाग एवढी व्यवस्थित केलेली नाही. सुरुवातीच्या त्याच्यात आधीच प्रॉब्लेम काय? काय झाला होता, तो बऱ्याच नळ्यांना आहे ना या मुळ्यांखाली दाबले गेले होते, अच्छा. चोकअप झाले. चोकअप झाले होते. हा. मग आम्ही जेव्हा ते मुळ्या काढत होतो हा. नळ्या, हा. त्यावेळेस त्या मुळ्या बघायला लक्षात मिळाल्या आलं आम्हाला तुम्हाला. की या खूप जाड मजबूत वाटतं. मजबूत आहेत बुवा. असं असं. तर साधारणपणे एक किती टन, म्हणजे आता काय व्हिडिओ काढतोय म्हणून नाही, पण जे तुम्हाला तर अंदाज आहेच आहे समजा, किंवा दादन नाही, एक अंदाजे साधारणतः हे 2000 रोपातनं काय उत्पादन अपेक्षित आहे? आता तर 3 टन माल गेला, त्याच्यावरून एक अंदाज आलाय तुम्हाला एवढ्या झाडात एवढं उत्पन्न निघालं, तर अजून पुढे काय किती होईल अंदाज? एक 2000 रोपातनं किती टन माल निघाला 35 ते 40 टन अजून? म्हणजे समजून चला 40 टन राऊंड फिगर, 3 टन तर गेलेलं आहे, 40 40 टन. टन आणि तो पाठीमागचा म्हणजे 40-45 टन म्हणजे टोटल. तर 40-45 टन आणि आता चालूचा रेट 18चा, बरोबर ना? हो. किती होते साधारणतः 8-9 लाखापर्यंतचा बाग जाईल. आता रेट तर वाढत राहते, काही कमी नाही होणार, उलट अजून 2 रुपये जास्त. जेवढं एखाद्या वेळेस लक गेली 2-3 गाड्या जर खूप चांगल्या हाय रेटने गेल्या तर मग सगळा पुढचा मागचा सगळा वाचपा तुमचा निघून जातो त्या बागेचा पण सगळाच. पण मिनिमम कॅल्क्युलेशन जरी केलं तर मला वाटतं खर्च वाजत जाता एक लय मोठं काय सांगत नाही, पण एक 5-7 लाख रुपये, 7 लाख रुपये राहायला काय आरामात राहायला पाहिजे, जे की तुमचं ऊसाचं होत नाही. नाही होत म्हणजे ना. ह्यातच ऊस होत ना, ठीक आहे. हो, यातच होता. हा, ह्यातच होतं. नाही, सांगण्याचा उद्देश आहे किंवा विरोध नाही ऊस पिकाला, पण कुठेतरी फेरपालट करणं आणि काय म्हणू आपण त्याला, एक नगदी पीक लवकर हातात पैसे देणारं म्हणलं तर आत्ताच्या घडीला केळी आहे आणि खूप स्कोप आता वाढतोय. आणि तुम्ही तर अशा जमिनीवर आहे का जिथं 100 नाही 200 वर्षाचा इतिहास असेल त्या केळीला, की म्हणजे आजच्या पंजापासून सुद्धा इथं केळी आहे अस्तित्वात, खानदेश म्हणलं तर तुम्हाला. त्यामुळे तर काय प्रश्नच येणार नाही. सरासरी 400 रुपये झाड पडत आहे, आणि 80 रुपये खर्च. आता तिकडच्या बागेचं काय झालं सर, पाण्यामुळे काही रोप छोटे राहून गेले आणि नंतर उन्हामुळे झालं. या म्हणजे पहिले उन्हामुळे झालं, नंतर पाण्यामुळे झालं. आता पण आम्ही अनुभव घेऊन पाहिलेला आहे. तर काय होऊन जातं, त्यांचं निसणी जी असते ना, म्हणजे निस्वार ती एकसारखी असते. ते रोप छोटं असू द्या की त्याचे वय पूर्ण वाढू द्या, ते एवढं राहिलं तर ते निसून जातं. तसं आपल्या याचं आम्हाला थोडंसं झाड मोठं झालं, त्याच्यानंतर निसून झाले त्यांची. त्याच्यामुळे आमची कटाई गेली ती, म्हणजे 1-1.25 लाखापर्यंत माल गेला. एक चांगला अनुभव आहे. शेवटी कसे शेतकऱ्यांचे अनुभव, म्हणजे शेती म्हणलं तर जगातली सगळ्यात मोठी प्रयोगशाळा आहे. आमच्याकडे कसं म्हणतात लोक की एकदम लावला आणि एकदम निघून जातो, म्हणजे तो एक प्लस पॉईंट आहे शेतकऱ्यांसाठी की बुवा लावला लगेच निघून जातो. पण अशा वेळेस ते बेनिफिट पण असतं. तर हे होते विनायकराव आणि त्यांचे बंधू राधेश्यामजी. यांची बाग चाळीसगाव तालुका जिल्हा जळगाव इथून तुमच्यापर्यंत मी पोहोचवली. एकदम सुंदर, चांगली मेहनत घेतल्याचा हा परिणाम आहे. जे शेतकरी चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन करतात त्यांना
अशी 30-35 किलोची रास बघायला कुठलीच अडचण नाही आणि एकदम चांगलं उत्पादन पण ते घेऊ शकतात आणि आपली आर्थिक समृद्धी करू शकतात. अशा पद्धतीत आज खानदेशमधून मी इथंच थांबतो. नवीन ठिकाणी नवीन शेतकऱ्यासोबत यानंतर पण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.